हा वॉर्ड क्रमांक 10 पूर्वी या भागाचं नेतृत्व स्वर्गीय नंदकुमार बोलते करत होते. त्याच भागामधून आज या ठिकाणी अमित भोटे त्यांचे पुतणे आणि सौ मोमीन यांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे. भागाच्या जर विचार केला तर निम्मा भाग हा दारिद्र्य खालच्या रेषेतील लोकांना, ज्या ठिकाणी विस्थापित लोकांचा भाग आहे. निम्मा भाग हे उच्च प्रभू असा असणार श्रीमंत लोकांचा भाग आहे. पण विकास कामं बघितली तर दोघांच्याही भागामध्ये विकास कामाच्या नावाने बंबाबंब आहे. नेहमी या ठिकाणी असणाऱ्या झोपडपट्टीमध्ये लोकांना दम द्यायचा, इलेक्शनला सांगायचं की तुमची झोपडपट्टी ही आमच्या नावावर आहे, सातबारा आमच्या नावावर आहे, आणि दम देऊन मतं घ्यायची, दहशत करून मतं घ्यायची. प्रत्यक्षात त्या सातबाऱ्यांचा अवलोकन केलं असता ते सातबारे नगरपालिकेच्या ओपन स्पेस मध्ये आहेत आणि त्या लोकांचं त्या ठिकाणी कायमस्वरूपी निवाऱ्याची सोय मागच्या 30 वर्षांमध्ये करता आली असते. पण एकदा सोय करून चालणार नाही, इन्स्टॉलमेंट प्रमाणे कायम मतं घ्यावी या कारणामुळं गडसी गल्ली असेल, नंदीवाली वसाहत असेल, इंदिरा वसाहत असेल, राजीव गांधी वसाहत असेल, या अनेक झोपडपट्ट्यांमध्ये कायमस्वरूपी सातबाराचा दम दाखवायचा. शिवाजीनगरचा परिसर असेल, लोकांना दमबाजी करायची, बंगल्यावर बोलवून घ्यायचं. अनेक ऑडिओ पण या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेत की तुम्ही फार प्रचार करताय, तुम्ही आमच्या बंगल्यावर या. आणि दहशत कोण करतंय फलटणला विचारायचं असेल तर तुम्हाला 10 नंबर प्रभागामध्ये येऊन तिचं परीक्षण केलं पाहिजे. मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की नंदकुमार बोलटेंना कोणी विसरू शकत नाही. आज या परिसराचा विकास झालाय, लोकांच्या अडीअडचणीच्या संदर्भामध्ये कामं झालीत. या ठिकाणी माजी नगराध्यक्ष व तसेच माजी नगरसेवक असणारे आमचे सहकारी मिलिंद अप्पांनी गेल्या आठवड्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. माझा सहकारी या ठिकाणी बबलू त्यांचे आयुब आहेत, कायम लोकसेवेमध्ये, म्हणजे करोना असो, ब्लड डोनेशन कॅम्प असो किंवा डेंग्यू असो, लोकांच्या अडीअडचणीला कायमस्वरूपी मदत करणारा माझा मित्र. त्याचबरोबर विशाल माझा जुना सहकारी, त्यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय. या भागामध्ये लोकसभा आणि विधानसभेला उच्चांक लीड मिळाले. फलटण शहरामधलं सर्वात जास्त लीड कुठं असेल तर त्याचा आपणही पत्रकारांनी शोध घ्यायचा की 1000च्या आसपास लीड या केवळ या एका प्रभागामधनं मिळाले. म्हणजे या विधानसभा मतदारसंघामधलं सर्वात जास्त लीड जर मिळाला असेल नगरपालिकेच्या क्षेत्रातलं तर या प्रभागामधनं मिळाले. शीतावरून भाताची परीक्षा करता येते तसं या भागातल्या लोकांचं मत काय, मन काय, तेव्हा विधानसभा आणि लोकसभेला उच्चांकी मतदान करणारा हा भाग आहे. लोकांनी विश्वास ठेवून अनेक 30 वर्ष रामराजे आणि त्यांच्या कुटुंबियाला सहकार्य केलं. पदरी फक्त निराशा आणि अपेक्षाभंग झाला, लोकांना फसवणूक झाली आणि आज तेच लोकांना बंगल्यावर बोलवून घ्या, व्यापाऱ्यांना दम द्या, व्यापाऱ्यांकडे अनेक मार्गाने त्यांची पिळवणूक करा, अशा प्रकारचा फसवेगिरीचा या ठिकाणी प्रकार केला जातो. व्यापारी असतील किंवा राजीव गांधी वसाहतीतले सर्व माझे नागरिक असतील, यांना मला या निमित्ताने सांगायचंय की झोपडपट्टी तुमची जी आहे त्याला पुनर्वसन करण्याची जबाबदारी आम्ही सर्वांनी घेतलेली. किंवा पुढे जाऊन अमित भोईटे असतील, त्यांनी त्यांना चांगल्या प्रकारे राहण्याकरता, सुविधा देण्याकरता त्यांनी मदत केली. मिलिंद अप्पांनी या भागामध्ये लोकांच्या सगळ्या सुखदुःखाशी वाकिफ असणारा असं मिलिंद अप्पांचं व्यापारी आणि समाजामधलं नेतृत्व आहे. आपण या भागामधला कण ना कण त्यांना माहिती आहे, लोकांच्या अडीअडचणी माहिती आहे. आणि ज्या पद्धतीने आमच्या नेवसेताईंना नगराध्यक्ष असताना कामावर त्यांची बंधनं टाकली गेली, सही करायला कुठं करायची, काय करायची, अशा प्रकारचे दबाव आणले गेले आणि मुक्तपणे काम करून न देता दबावाखाली त्यांना कायमस्वरूपी ठेवण्यात आलं. हा भाग कधीही त्या अशा प्रवृत्तींना
बळ देणार नाही. नेवसेताई असतील, भोयटे असतील, माझे मित्र विशाल असतील, या सर्व लोकांचा भारतीय जनता पार्टीत येण्याचा कारण शहराचा विकास आणि जे शहर आज खड्डे आणि गटारे या प्राथमिक सुविधांपासून वंचित आहे, त्या शहराला पुढे घेऊन जाण्याकरता आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. एवढंच या ठिकाणी नमूद करतो. माझे या वॉर्ड क्रमांक 11चे उमेदवार सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, संदीप चोरमले, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा, एक प्रश्न होता. या निवडणुकीच्या अनुषंगाने सांस्कृतिक भवनचा प्रश्न असतो. काल एका ठिकाणी बोलताना अमित राजे असं म्हणाले की सांस्कृतिक भवनचा निधी जो आहे तो विरोधकांनी स्थगित आहे, त्यामुळे त्याचं काम होऊ शकतं. सांस्कृतिक भवनच्या निधीवर स्थगिती कुठं आणली त्याने दाखवावं. या उलट जाऊन सांस्कृतिक भवन हे नव्याने नवीन सांस्कृतिक भवन आपण या ठिकाणी फलटण शहराला मंजूर करून आणलेलं आहे आणि त्याचा आदेश सुद्धा आपण आपल्या या ठिकाणी अजेंडामध्ये दिलेला आहे. तुम्ही 30 वर्षामध्ये कायम सत्तेत आहात. आता सुद्धा तुमचे वडील आमदार आहेत, तेही सत्तेत आहेत, तेही शिंदे साहेबांच्या बरोबर आहेत, याच्या आधी अजितदादांच्या बरोबर, याच्या आधी शरद पवारांच्या बरोबर, त्याच्या आधी मनोहर जोशींच्या बरोबर अपक्ष म्हणून 30 वर्ष 2 आमदार तुम्हाला असताना तुम्ही विरोधकांच्या नावावर खापर पडता. हे सांस्कृतिक भवन सुद्धा विरोधकांनीच बांधले. दिलीप सिंह भोसले साहेबांनीच या ठिकाणी सांस्कृतिक भवन बांधले. तुमच्या वडिलांचं आणि तुमचं फलटण शहरामध्ये केलेलं ठोस काम या ठिकाणी दाखवा. खोटे आरोप या ठिकाणी करू नये, माझी अपेक्षा आहे. तुम्ही आता उल्लेख केला मिलिंद अप्पा की मिलिंद अप्पांसाठी प्रश्न आहे. सध्या फलटणमध्ये चर्चा आहे की मिलिंद अप्पा काही दबावाखाली भाजपमध्ये गेले. अजिबात असं झालेलं नाही. मुळात मी आधी भाजप हा मोठा पक्ष असल्यामुळे, तो भाजपची सत्ता केंद्र व राज्यामध्ये असल्यामुळे तो विकास कामं हे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी प्रचंड व मुबलक प्रमाणात आणल्यामुळं माझं असं मत आहे की मला योग्य त्या ठिकाणी जाणं उचित वाटलं, म्हणून मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश पार्टीमध्ये केलेला आहे. अजूनही काय आपल्याला प्रश्न असले तर विचारा, कारण का परत तुम्ही माझी मुलाखत घेण्यापेक्षा ह्याच मुलाखतीमध्ये माझी उत्तर आपल्याला मिळून जातील. चर्चा होती तेवढं तुम्हाला विचारलं, शहरात चर्चा होती. चर्चा काही राहणार. चर्चा अशी आज आहे की मिलिंद नेवसे भारतीय पार्टीत आले तरी मतदान त्या ग्रुपला करणार आहेत. आता त्याला काय सांगायचं? कोणाला मतदान? मतदान भारतीय जनता पार्टीत आले. एक मोठी पार्टी आहे, देशातला मोठा पक्ष आहे, त्या पक्षात समवेतच मी राहणार आहे. आमदार